Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish मराठीतून. In our previous grammar video, we learned how to form affirmative sentences in the simple present tense. आपल्या आधीच्या ग्रामर व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील सकारात्मक वाक्य बनवायला शिकलो. Today we will learn to form negative sentences in the simple present tense. आज आपण साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य बनवायला शिकू. But before that, let's quickly revise the rules. पण ते करण्याआधी एकदा नियमांची उजळणी करूया. The simple present tense is used to describe an action that is regular, true or normal. साध्या वर्तमान काळाचा वापर आपण ज्या क्रिया सातत्याने करतो, जे जागतिक सत्य आहे किंवा नैसर्गिक आहे त्या व्यक्त करण्यासाठी करतो. We form the present tense using the base form of the infinitive without the to. आपण सामान्य वर्तमान काळातील वाक्य बनवण्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. Remember that the infinitive is the verb before it is conjugated or changed and it begins with to. लक्षात घ्या, इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं रूप बदलण्याआधीची स्थिती ज्याची सुरुवात टू ने होते, म्हणजे टू अधिक क्रियापद. फॉर एक्झाम्पल, टू हॅव, टू ईट, टू गो, टू लिव्ह, टू स्पीक एटसेट्रा. बेस फॉर्म पहिलं रूप म्हणजे टू शब्द गाळायचा. In general, in the third person we add s to the verb. सामान्यतः तृतीय पुरुषासाठी क्रियापदाच्या पुढे s लावला जातो. The spelling for the verb in the third person differs depending on the ending of that verb. तृतीय पुरुषासाठी क्रियापदांची स्पेलिंग क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावर अवलंबून असते. Now let's start with negative sentences in the simple present tense. आता आपण सामान्य वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य पाहूया. To make a negative sentence in English, we normally use don't or doesn't with all verbs except to be and modal verbs which are can, might, should, etc. नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे आपण don't DON' किंवा doesn't DOESN' चा वापर सर्व क्रियापद फक्त to be म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये is, am, are आणि त्याचा निगेटिव्ह आपण पाहिलाय am not, are not किंवा is not होतो. and modal verbs that is can, might, should एटसेट्रा म्हणजे कॅन, माइट, शूड ह्या सगळ्याला मोडल वर्ब्स म्हणतात. तर त्यांचा निगेटिव्ह करताना आपण कॅन नॉट, माइट नॉट, शुड नॉट वगैरे करतो, वगळून इतरांसाठी करतो. उदाहरणार्थ अफर्मेटिव्ह यू स्पीक फ्रेंच. सकारात्मक वाक्य बनतं तू किंवा तुम्ही फ्रेंच बोलता. निगेटिव्ह यू डोंट स्पीक फ्रेंच. नकारात्मक वाक्य तू किंवा तुम्ही फ्रेंच बोलत नाही. यू विल सी दॅट वी ॲड डोंट ऑर डझंट बिटवीन द सब्जेक्ट अँड द वर्ब. तुम्हाला दिसेल की आपण डोंट DON' किंवा DOESN' डझंट हा शब्द कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये घालतो. वी यूज डोंट वेन द सब्जेक्ट इज आय, यू, वी ऑर दे. जेव्हा कर्ता हा आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, और दे म्हणजे ते यापैकी कोणी असेल तर आपण डोंटचा वापर करतो. अफर्मेटिव्ह सकारात्मक आहे ही स्पीक्स जर्मन. तो जर्मन बोलतो. आणि निगेटिव्ह आहे ही डझंट स्पीक जर्मन. तो जर्मन बोलत नाही. When the subject is he, she or it, we add doesn't between the subject and the verb to make a negative sentence. जेव्हा कर्ता हा ही, she or it म्हणजे तो, ती किंवा ते म्हणजे नपुसकलिंगी ह्यापैकी एक
कोणीतरी असेल तर आपण नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी डझंट हा शब्द कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये घालतो. Notice that the letter S at the end of the verb in the affirmative sentence, because it is in third person, disappears in the negative sentence. तुमच्या लक्षात येईल की सकारात्मक वाक्यामध्ये क्रियापदाच्या पुढे जो आपण एस लावतो, कारण तृतीय पुरुष कर्ता आहे म्हणून, तर तो नकारात्मक वाक्यामध्ये वगळला जातो. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन्स, नकारात्मक संक्षिप्त रूप. सो डोंट DON'T त्यात ते ऍक्च्युली डू आणि नॉट म्हणजे DO स्पेस NOT ह्याचं संक्षिप्त रूप आहे. तसंच डझंट DOESN'T हे DOES स्पेस NOT डज नॉट चं संक्षिप्त रूप आहे. आय डोंट लाईक मीट म्हणजेच आय डू नॉट लाईक मीट. देर इज नो डिफरन्स in meaning, though we normally use contractions in spoken English. त्यांच्या अर्थामध्ये फरक नाहीये, पण आपण बोलताना जास्त करून कॉन्ट्रॅक्शन्सचा वापर करतो. वर्ड ऑर्डर ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस, नकारात्मक वाक्यातील शब्दांचा क्रम. द फॉलोइंग इज द वर्ड ऑर्डर टू कन्स्ट्रक्ट अ बेसिक निगेटिव्ह सेंटेन्स इन इंग्लिश इन द प्रेझेंट टेन्स युझिंग डोंट ऑर डझंट. इंग्रजीमध्ये सामान्य वर्तमान काळातील डोंट ऑर डझंटचा वापर करून नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी शब्दांचा क्रम खालीलप्रमाणे आहे. आता इथे टेबल दिले. सब्जेक्ट, मग डोंट किंवा डझंट, वर्ब आणि मग रेस्ट ऑफ द सेंटेन्स. जसं आय, यू, वी, दे हा सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे आपण डोंट लावतो, DON'T, आणि मग जे काही क्रियापद असेल त्याचं आपण पहिलं रूप वापरतो आणि मग उरलेलं जे काही वाक्य असेल ते आपण पुढे लावतो. जसं इथे एक्झाम्पल दिलंय. आय डोंट हॅव पोहा फॉर ब्रेकफास्ट. यू डोंट बाय पोहा फॉर ब्रेकफास्ट. वी डोंट ईट पोहा फॉर ब्रेकफास्ट. दे डोंट ईट पोहा फॉर ब्रेकफास्ट किंवा दे डोंट लाईक पोहा फॉर ब्रेकफास्ट. तसंच सब्जेक्ट जर ही, शी, इट असेल तर आपल्याला काय लावायचंय? डझंट. सो DOESN'T. पुन्हा हीच क्रियापद आपण सपोज वापरली आणि उरलेलं सेंटेन्स, तर वाक्य अशी बनतील. ही डझंट हॅव पोहा फॉर ब्रेकफास्ट. शी डझंट लाईक पोहा फॉर ब्रेकफास्ट. इट डझंट eat पोहा फॉर ब्रेकफास्ट. सो इथे आपण पाहिलं द वर्ब दॅट गोज हिअर इज द बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह. इथे क्रियापदाचं आपण पहिलं रूप वापरलं जातं ते पाहिलं. एक्झाम्पल्स ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस विथ डोंट अँड डझंट. आणखीन काही एक्झाम्पल पाहू आपण. आय डोंट वेक अप अर्ली ऑन संडेज. मी रविवारी लवकर उठत नाही. ह्याचंच आपण अफर्मेटिव्ह वाक्य आपल्या आधीच्या लेसनमध्ये पाहिलं होतं. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. म्हणजे मी प्रत्येक दिवशी लवकर उठतो किंवा उठते. तर इथे आपण आता आय वेक अप अर्ली एव्हरी अदर डे. आय डोंट वेक अप अर्ली ऑन संडे. म्हणजे मी इतर दिवशी लवकर उठते किंवा उठतो, पण रविवारी लवकर उठत नाही. यू डोंट स्पीक अरेबिक. तू अरेबिक बोलत नाहीस किंवा तुम्ही अरेबिक बोलत नाही. त्याचं सकारात्मक वाक्य किंवा ऑपोजिट वाक्य जर आपल्याला बनवायचं आहे तर आपण म्हणूया यू स्पीक हिंदी. म्हणजे तू हिंदी बोलतोस किंवा तुम्ही हिंदी बोलता, तू हिंदी बोलतेस. सो बोलतोस, बोलतेस किंवा बोलता कोणी असेल त्यासाठी आपण स्पीक ह्या क्रियापदाचा वापर केला. वी डोंट गो टू अवर नेटिव्ह प्लेस ड्युरिंग मॉन्सून. आम्ही पावसाळ्यात गावी जात नाही. आणि आपण सकारात्मक वाक्य आपल्या त्या लेसनमध्ये पाहिलं होतं. वी गो टू अवर नेटिव्ह प्लेस एव्हरी समर. आम्ही प्रत्येक उन्हाळ्यात आमच्या गावी जातो. दे डोंट वॉन्ट टू गो टू दी पार्टी. त्यांना पार्टीला जायचं नाहीये. दे वॉन्ट टू गो फॉर अ मूव्ही. त्यांना सिनेमाला जायचं आहे. ही डझंट ब्रश हिज टीथ ट्वाइस अ डे.
तो दिवसातून 2दा दात घासत नाही. आणि आपण सकारात्मक वाक्य पाहिलं होतं. काजल ब्रशेस हर टीथ ट्वाइस अ डे. काजल दिवसातून 2दा दात घासते. तर इथे आपल्याला काजल म्हणजे मुलगी आहे, म्हणजे सर्वनाम आपण शी वापरलं असतं. त्याच्यासाठी आपण एंडला BRUSHES केलं होतं ब्रशेस. ते आता निगेटिव्ह वाक्य बनवताना वर्ब मध्ये काहीही न चेंज करता आपण डझंट शब्द वापरला की ही डझंट किंवा शी डझंट ब्रश, ब्रशेस नाही होणार, आता इथे ब्रश होणार. तर हा आपण पॉइंट लक्षात ठेवायचा. शी डझंट स्लीप 8 hours एव्हरी नाईट. ती प्रत्येक रात्री 8 तास झोपत नाही. आणि आपण आपल्या सकारात्मक वाक्यामध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं. जॉन स्लीप्स 8 hours एव्हरी नाईट. जॉन प्रत्येक रात्री 8 तास झोपतो. सो तिथे सुद्धा आपण एस लावला होता एक्स्ट्रा. जेव्हा सकारात्मक सामान्य वर्तमान काळातलं वाक्य बनवलं ही शी इट साठी, तेव्हा एस लावला आणि आता डझंट वापरल्यामुळे एस काढून टाकला. अ बर्ड डझंट हॅव 4 legs. पक्षाला 4 पाय नसतात. बर्ड्स डोंट हॅव 4 legs. पक्ष्यांना 4 पाय नसतात. आता फरक बघा. अ बर्ड म्हणजे इटचा वापर केला असता जर सर्वनाम वापरलं असतं तर, म्हणून आपण डझंटचा वापर केला. आणि बर्ड्स BIRDS बर्ड्स हे प्लुरल झालं, म्हणजे अनेक वचनी आपण त्याला दे शब्द वापरला असतं सर्वनाम, म्हणून इथे आपण डोंटचा वापर केला. अ डॉग हॅज 4 legs. कुत्र्याला 4 पाय असतात. हे आपण वाक्य तेव्हा पाहिलं होतं. सो हॅव म्हणजे असणेचा ही शी इट साठी हॅज झाला होता. इट डझंट रेन मच इन दी नॉर्थ. उत्तरेकडे जास्त पाऊस पडत नाही. इट रेन्स अ लॉट इन कोकण. कोकणात खूप पाऊस पडतो. हे सुद्धा वाक्य आपण आपल्या सकारात्मकच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. द लेक्चर्स स्टार्ट ॲट 8 AM. व्याख्यानं सकाळी 8ला सुरू होतात. द लेक्चर डझंट स्टार्ट बिफोर 8 AM. व्याख्यान 8च्या आधी सुरू होत नाही. सो आता मी एकच लेक्चर म्हणून जर घेतलं तर डझंट वापरणार, आणि लेक्चर्स अनेक वचन घेतलं तर डोंट वापरणार. सो हा नेहमी पॉइंट लक्षात ठेवायचा. प्लीज फॉर्म सेंटेन्सेस विथ फर्स्ट पर्सन I, we, second person you, and third person he, she, it, and they, both affirmative and negative in simple present tense, and enter them in the comment box. आपल्या नेहमीच्या वापरातील क्रियापदांचा वापर करून वाक्य बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, ज्यामध्ये मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते चा समावेश असेल, आणि दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक वाक्य त्याच्यामध्ये त्याचा आपण उपयोग केलेला असेल. अशी वाक्य बनवून कमेंट बॉक्समध्ये टाका. कंटिन्यू प्रॅक्टिसिंग. बाय फॉर नाऊ.